काय मस्त वरचा view की आहे रे, वरचा? आता फोटो का वरचा की वरचा आबी तो मी कसा घेऊ ग? दे आता नाही हा फॉग आहे डोंगराळ भागात बघा वरती ढगच ढग आहे. डोंगर दिसत नाहीये आणि आता काचेमधून आहे ना त्यामुळे नीट नाही दिसत. बोगदा नंबर 5 येत आहे. ओके मग मी जरा बोगद्यावरती कॅमेरा लावा. या बोगद्याचं नाव आहे बाळासाहेब ठाकरे. वाव, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग. आणि हा इगतपुरी बोगदा आहे. आपण इगतपुरीला पोहोचलो असं मला वाटतंय. थोड्या वेळातच आपल्याला कळेल आपण कुठे पोहोचलो. छान केलंय, छान नक्षीकाम आहे या बोगद्याचं. तर इगतपुरी हे स्वतः छान आहे. मला वाटतं राईटला घ्यावी लागेल गाडी. राईटने गाडी चालवली मला वाटतं बरोबर असावी. एवढा मोठा आहे बघ. हा बोगदा मला तरी वाटतंय या 5 बोगद्यांपैकी सर्वात मोठा बोगदा असा. लांब लांब पर्यंत दिसत पण नाही. चालत चालत अजून बोगद्याचे एंड दिसत नाहीये इकडनं. आम्ही ट्राय करत आहोत. लवकरच आम्ही संपर्कात येऊ एंडच्या, तर तुम्हाला मी शो करू. बघत नाही तुम्ही, अजूनही बोगद्याचा एंड दिसत नाही. वाव, काय बोगदा आहे हा. एवढा सुंदर बोगदा बनवलेला आहे. आतमध्ये पण मस्त पैकी तरी छान पैकी बनवलेलं आहे. हे तू माझ्या कानात ओरडू नको ना. तिचे कान गेले आहेत माझ्या आवाजाने. वाव, अजूनही एंड दिसत नाहीये. तुम्ही पण बघत असाल, आम्ही पण बघतोय. आता हे आपण इंस्टाग्रामवर टाकूया बापू आम्ही. असं वाटतंय आता बोगद्याचा एंड येत आहे. पण हा माझा काय बोलतात हो तो होता, तो चुकला. वाव, एवढा मोठा बोगदा. आय थिंक मला वाटतं पूर्ण इंडियामधला मोठा असेल. तर अजूनही एंड दिसत नाहीये. किती लांब असत आहे. वाव, या किती मोठा डोंगर असेल. चौदासारखा पकडून इथे रस्ता बनवलाय. आता वन वे आहे, तिकडचं दुसरं वे. आय थिंक मला वाटतं आपण महाराष्ट्र शासनाला याची कॉम्पिटिशन करायला पाहिजे. ते चांगलं केलं काम. आमचे सुपुत्र अजय चव्हाण गाडी चालवत त्यांना मजा येत आहे. तर गाडीला काहीच करायची गरज नाही आहे. फक्त ॲक्सिलेटरचा पाय दाबून ठेवायचा आहे. काहीच करायची गरज नाही आहे. थोडंसं स्टेअरिंग इकडे लेफ्ट राईट करत आहे बस. छोटे सुपुत्र झोपले, थकले. आई मला वाटतं अजून 10 मिनिटं तरी 5 मिनिटं तरी झाली असावी की हा बोगदा चालू आहे. किती मिनिटं झाली मग मी जरा बघा. 3 मिनिटं झाली, 4 मिनिटं झाली. याचा अर्थ 3.5 मिनिटं तरी बोगदा झाला. तर आपण अगोदरपासून चालू ठेवलेला कॅमेरा, त्यामुळे मला वाटतं इंडियामधला काय जगामधला सर्वात मोठा बोगदा असावा. तुम्हाला काय वाटतं तुम्ही जरा कमेंट्समध्ये टाका. अजूनही बोगद्याचा एंड दिसत नाही. मी ब्रिज बघितला होता हैदराबादला, सर्वात मोठा वाटला होता मला. तो मे बी 5 किलोमीटरचा होता. मला वाटतं हे तर जास्त किलोमीटरचं असतं. कारण एका मिनिटाला 1 किलोमीटर जातं. तर हे 4 किलोमीटर होऊन गेलेत आणि हा 100च्या स्पीडने जातोय. त्याचा अर्थ हा पण 5 किलोमीटरचा असावा. मी बोलत नाही की हा मोठा आहे तो छोटा आहे, पण हा असावा, हा 5 किलोमीटरचा असावा.
दिसत नाहीये. आता काय डायरेक्ट हा आमच्या शिर्डीला पोहोचणार की काय? काश ते मी गाडी चालवली असती. त्यानंतर झाला आज छोटे सुपुत्र उठले, ते आता जरा बाहेर बघतायत. झोप झाली त्यांची, एक डुलकी झाली. ते असे डुलके खात खात असतात. त्याला खायला काय देत नाही तर डुलकी खातात. मॅडम तुम्ही जरा पुढे कॅमेरा लावा, पाठी नका. आला काय आता बोगद्याचा एंड दिसत आहे आणि हा कमीत कमी मला तरी वाटतं 5 किलोमीटर 100% असणार. कारण हा 6 मिनिटाचा माझा रील झाला आहे. 6 मिनिटाचा रीलमध्ये म्हणजे अर्धा मिनिट माझा होता. 5.5 मिनिटाचा रील झाला आहे. 5.5 मिनिट बोगद्यामध्ये म्हणजे 5.5 किलोमीटर, कमीत कमी 5.5 किलोमीटरचा आहे. आपण ह्या बोगद्याच्या बाहेर गेल्याच्या नंतर आपण परत बघू. आणि येताना रिटर्न येताना आपण ह्या बोगद्याच्या वेळेस आपण किलोमीटर चेक करू. याला बोलतात इगतपुरी बोगदा. चला मॅडम तुम्ही आता कॅमेरा बंद करा. पुरी सरळ जायचं ना. मॅडमला कॅमेरा बंद करता येत नाही, त्यांनी माझ्याकडे दिले. सरच आहे, शिडी सरच आहे.